काँग्रेसने उद्योगाचे सुद्धा खूप प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने उभा केलेले आहेत. त्याच्यामधून MIDC मध्ये जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अहो तुमचं नाव उद्योग क्षेत्र आहे, तुमच्या जिल्ह्यावरती हा ठपका आहे, याचा शल्य वाटत नाही का तुम्हाला? नाही सर, 70 वर्षामध्ये जे काँग्रेसनं उभा केलंय ते सगळे विकून खालेत ना साहेबांना. मराठवाड्यामधले आज किती उद्योग केलेत बाहेर. ठीक, हा बोला थोडक्यात बोला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ह्या शिवसेनेचे आमचे जे उमेदवार आहेत वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी अतिशय निष्कलंक उमेदवार आहेत. आणि काँग्रेसने महाविकास आघाडीने जो जाहीरनामा जाहीर केलेला आहे त्या जाहीरनाम्यात महिलांना दर वर्षाला 1 लाख रुपये काही सांगितलं त्यांनी, याबद्दल बोलले. हा बोल. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सचिव आहे आणि बोलतो. आता तुम्ही प्रश्न विचारलात की अशोक चव्हाण गेल्यामुळे इथे काय परिणाम झाला, तर आधी ऐकून घ्या. आम्ही खाजगी तुम्ही येण्याच्या आधी चर्चा करत होतो. बीजेपीचे पदाधिकारी आहेत साठे, त्यांनी कबूल केले की अशोक चव्हाण आल्यामुळं फक्त गुत्तेदार आमच्या सोबत आलेत, सामान्य कार्यकर्ते आणि जनता ही बीजेपीकडे गेलेली नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा काँग्रेस करत आहे. दुसरा मुद्दा राहुल गांधी हे पूर्ण देशाचा माप पायी फिरून आणि पदयात्रा करून त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळं काँग्रेसने जो अजेंडा प्रकाशित केलेला आहे 5 न्याय आणि 25 गॅरंटी, ह्याच्यावर लोकांनी काँग्रेसला मतदान द्यावं अशा प्रकारच्या. ठीक आहे. मी येतो ना ताई. मी उद्धव बाळासाहेब पक्षांचा जिल्हा प्रवक्ता आहे. भाजप हे आलो नाही का? आलो ना. उद्देश असतो भाजपला लोकांचं लेकरू आमचं आहे म्हणण्याचं एक खुळं झालेलं आहे. ते लोकांचं लेकरू आपल्या मांडीवर घेतात आणि नाचवतात. आताच मुद्दा सांगला की युती सरकारमध्ये जलयुक्त शिवार आले. जलयुक्त शिवार ही काँग्रेसच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये आली. आणि ज्यावेळेस हे सगळे मुद्दे मांडले, भाजपकडे आता प्रचाराचे मुद्दे शिल्लक नाहीयेत. भाजप आता प्रचारापासून दूर गेलेला आहे. माझं काय म्हणणं की आतापर्यंत कुठल्याही पक्षानं EPFच्या कर्मचाऱ्याच्या पेन्शनसाठी कुठेही प्रॉब्लेम मांडलेला नाही. काय 1-2 खासदारांनी मांडलेला आहे, तर तो माझं म्हणणं विस्तृत बीजेपीनं म्हणा. ज्यावेळेस बीजेपीचं गव्हर्नमेंट नव्हतं त्यावेळेस फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्हाला EPFचं तुम्हाला म्हणलं तसं वाढून देऊ, पण आतापर्यंत त्यांनी दिलेलं नाही. ते द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे की एक सिनियर सिटीजन बोलतायत. शांत. माझं काय म्हणणं आमच्यासाठी मोदी साहेबांना आमच्यासाठी काहीतरी निर्णय घ्यावा आणि एवढ्या 70 लाख कर्मचाऱ्याला न्याय द्यावा. ठीक आहे. ऐका ना. चर्चा हेल्दी चालू आहे. चर्चा त्यांना एकरी स्वीकार करण्याचे काही अधिकार नाही. मी बोललो त्याबद्दल त्यांना बोललो. त्याला वाटत असेल की इथे तेच तर हा गैरसमज आहे. मी आता बोलतो. तुम्ही म्हणताना राजगोरे साहेब आहेत, हे शेतकरी संघटनेचे नेते आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीडमुळे 20% सिंचन क्षेत्र मराठवाड्यात वाढणार होतं. 167 TMC पाणी पालघर ठाणे जिल्ह्यातलं गोदावरीत पडणार होतं. ज्या जायकवाडीचा, सिद्धेश्वरचा, विष्णुपुरीचा, येलदरीचा उल्लेख त्यांनी केला. ही धरणं सगळी एकमेकाला जोडण्यात येणार होती. हे टेंडर रद्द कुणी केलं? हे उद्धव ठाकरे सरकारने रद्द केलं. महाराष्ट्राची मेट्रो मुंबईची रद्द कुणी केली? उद्धव ठाकरे सरकारने. कोस्टल रोड रद्द कुणी केला? उद्धव ठाकरे सरकारने. जलयुक्त शिवार रद्द कुणी केलं? उद्धव ठाकरे सरकारने केलं. मग आम्ही जर सभ्य भाषेत त्यांनी चुका केलेल्या दाखवत असतील, माझ्या नेत्याबद्दल जर अर्वाच्य शिवीगाळ केली तर मीडियाच्या समोर मी सांगतो, मी स्पष्ट सांगतो. अरे कार्य करू नका, असंसदीय शब्द वापरू नका. वंचित यांना एकदा बघा, 1 मिनिट. यांना विनंती आहे, यांनी एक काम भाजपाच्या खासदारांना एक काम येतो ना. तुम्हाला पण देतो, वेळ देतो. शांत ताई
घोषणा देऊन प्रश्न सुटणार नाहीत. शांतता ठेवूयात आपण. हा येतो हा वंचित. हा जेवढा या ठिकाणी विकासाचं बोललं जाते, माझी तुमच्या चॅनलवर भाजपाच्या खासदाराला प्रवीण भाऊ साले आणि त्यांची भाजपाची पूर्ण टीम यांना माझं विनंती आहे हात जोडून की या 5 वर्षामध्ये आपण सर्वसामान्यांसाठी केलेलं एक काम सांगावं. खासदारांनी केलेलं एक काम त्यांनी तुमच्या राष्ट्रीय चॅनलवर सांगावं. त्यांनी एखादा उद्योग आणलेला सांगावा. रेल्वेचं बोलतात, त्या रस्त्याचं बोलतात, सामान्यांचं एक सांगा. ठीक आलं लक्षात. हा प्रश्न सर, हे धार्मिक तेढ निर्माण करत असतात. एक हिंदू म्हणजे केवळ भारत नव्हे, लोकशाहीमध्ये सर्वच धर्म बरोबर आहेत. सर्व धर्माला चान्स दिला पाहिजे. नांदेडच्या बाबतीत जर सांगायचं असेल, या भागामध्ये जो नांदेड टेक्सटाईल मिल हा परिसर आहे, त्या ठिकाणी 5,000 लोक हा कामगाराची वस्ती आहे. त्या 5,000 कामगाराची वस्ती आजही झोपडपट्टीमध्ये आहेत. आजही त्या घरकुलाच्या संदर्भामध्ये ते वाट बघत आहेत. आजपर्यंत त्यांनी ते केलेलं नाही. श्रीकर परदेशी जो जिल्हाधिकारी होता त्यावेळेस त्यांनी कंटेनर सुद्धा आणला होता, परंतु काय त्याचं पाणी शिरले त्याला माहित नाही. आम्हाला आजपासून घरकुलापासून वंचित राहावं लागले. त्यासाठी आम्हाला हा मुद्दा प्रश्न आहे. येतो. हा मला विद्यार्थ्यांचं ऐका ना. विद्यार्थी आता मी आता तुमच्याकडे येतो ना. येतो दादा. येतो. हा रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पण वचन ना जाई. हे 2 कोटी रोजगारांचं आश्वासन दिलं होतं. या देशामध्ये 83% रोजगारी वाढली आहे. NCRBचा अहवाल सांगतोय आणि त्यासोबतच नॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल सांगतोय दर दिवशी 8 बेरोजगार मृत्यूला कवटाळतायत आणि 18 शेतकरी मृत्यूला कवटाळतायत. हे अपयश नाही तर काय. दुसरी बाब, प्रश्न भाजपा की सरकार में प्रश्न हे आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संसद सदस्यांनी आतापर्यंत केंद्रीय परीक्षांचे सेंटर्स आणणे अपेक्षित होते, पण ते आतापर्यंत आणू शकले नाहीत. दुसरी बाब, सर्वात महत्वपूर्ण म्हणजे इथे IT पार्क उभं करू शकले नाहीत. जातोय थेट तुमच्याकडे. हा बोला. नांदेडमध्ये आजपर्यंत काँग्रेसनं जे नांदेड शहरामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, हे जे लोक म्हणतात की केंद्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे, तसं ते सांगतात की नांदेडमध्ये BOT तत्वावर काँग्रेसच्या लोकांनी चालू आहे म्हणून नाही, तुम्ही सांगत आहे तसं त्याच्यावर मी तुम्हाला सांगतोय. काँग्रेसमध्ये BOT तत्वावर महानगरपालिकेच्या खूप जागा या ठिकाणी गुत्तेदारांना त्या ठिकाणी विकून त्या ठिकाणी पैसा कमवून काँग्रेसनं पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा धोरणावर या ठिकाणी काँग्रेस आली आहे. आणि याच्या अगोदर काँग्रेसनं हे जे MIDC बंद पडलेली आहे, ही जे मिल बंद पडलेली आहे, काँग्रेसच्या प्रेरणात बंद पडलेली आहे. आज या ठिकाणी माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून 6,000 रुपये असं मला एक प्रश्न महिन्याला शेतकऱ्यांना भेटत आहे. मी तुमच्या उत्साहाची दाद देतो, तुमच्या बोलण्याची दाद देतो, मी तुमच्या सगळ्या मुद्द्यांची दाद देतो. मला एक सांगा, मुख्यमंत्री तुमचे, तुम्ही आश्वासन देता आता सगळ्यांसमोर की जर तुमचे खासदार निवडून येतात तर त्वरित तुम्ही इथले MIDC ऍक्टिव्ह कराल? माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहेत ते उमेदवार निवडून आल्यावर नक्कीच आम्ही या ठिकाणची MIDC बंद पडलेली चालू करण्याचा प्रयत्न करणार. आणि हे 1000% नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. या देशामध्ये गॅरंटीवर. पण 5 वर्ष तुमचे खासदार होते तेव्हा का नाही इथले MIDC सुरू झाली? 70 वर्षामध्ये यांनी जे बंद पाडलं ते चालू करायला आम्हाला 5 वर्षामध्ये सगळं चालू होऊ शकत नाही. लहान लेकरू जन्मला चालू शकत नाही. ठीक. काही बोला. सर त्यांनी 5 वर्ष काय केलं सर? 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम आणि प्रत्येक महिलांना चूल फुकण्याचं काम जे होतं या काँग्रेस सरकारच्या सत्तेमध्ये, आज प्रत्येक महिलेच्या गोरगरिबामध्ये 100 रुपयामध्ये गॅस आणि प्रत्येक घरामध्ये आज शौचालय असेल प्रत्येक महिलांना फक्त 2,000 रुपये द्यायचे. आज आमचं मोदी सरकारमध्ये 15,000 रुपये आणि 2.5 लाख रुपये प्रत्येकांच्या. आज कुठेही तुम्हाला नांदेड शहरामध्ये झोपडी दिसणार नाही. काही सांगितलं त्यांनी याबद्दल बोलले ते. याबद्दल बोलले. बोला. पुढे आज नांदेडमध्ये कुठल्याही पक्षाकडे खंबीर नेतृत्व असं राहिलेलं नाहीये. अशोकरावजी चव्हाण जेव्हा असताना आता काँग्रेस सुद्धा सगळी अशोकराव चव्हाणच्या सोबत आहे. प्रताप पाटील चिखलीकरांचं 5 वर्ष असलेलं काम, नरेंद्र मोदी यांचं 10 वर्ष असलेलं काम. स्थानिक मध्ये बरेचसे प्रश्न असतात. वरून देव जरी खाली आला तरी सगळे प्रश्न कोणी सोडवू शकत नाही. मग ते अशोक चव्हाण असतील नाही तर प्रताप पाटील चिखलीकर असतील. मला एवढीच विनंती करायची आहे की नरेंद्र मोदींनी प्रताप पाटील चिखलीकरांचं 5 वर्ष असलेलं काम आणि अशोकराव चव्हाण गेल्यामुळे त्यांचे हात बळकट झालेले आहे. त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. काय काम केलं? आणि आता आमचे मित्र जे म्हणले सर्वजण सांगतात की खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी 5 वर्ष काय काम केलं. प्रताप पाटील चिखलीकर असा नेता आहे